काय बाया, रुपालीनी स्वयंपाक करायचं बंद केल्यापासून या कशाला चवच नसती. ओ मावशी, खायचे तर खा, नाही तर आज जाऊ. तुम्ही आल्यापासून आमच्या घराची चव गेली. आम्ही काय म्हणलंय का? सरकार कुठे ताई? काय माहित, आवरलं नसेल अजून. आवरला असल पण बाहेर यायची लाज वाटत असेल ना, कारण पोटच्या पोराला इश घालून आजारी पाडलंय. मग सगळ्यांसमोर कसं येतील ते? मावशी, सुजाला बरं वाटतंय आता. आज सोडणार आहे त्याला दवाखान्यात. आता ग बया, मेलं ना हे सरकारांचं नशीबच. ए म्हणे, सकाळ सकाळ असं अभद्र काहीतरी बोलू नको हा, सांगून ठेवते. आई, आपण नाश्ता करायला घेऊ, सरकार येतीलच. सर, ताई कुठे हो? ती आताच आहे. अहो मग आपल्या सगळ्यांबरोबर बसल्या असते की त्या, बोलवलं त्यांना तर. नाही, बोलवायचा काय मुद्दा नाही आपण ना, पण ती येताना तिची बाहुली आणणार आणि परत. असू दे की, आणली तर येऊ दे, तिला बसू दे, इथं काय करायचं ते करू दे. ती बाळबाळ करणार आणि तुम्ही तिला येडी येडी म्हणा. मग हो मावशी, त्यांना तोंडावर कोण काय बोलले का आजपर्यंत? हॉलमध्ये तिला बोलवलं तर झालेलं सगळं आठवेल आणि ती आणखी खचेल. मला सगळ्यांना एक सांगायचं होतं. आता झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं म्हणून आता आपण पुढे जाऊयात. म्हणजे आजवर आपल्या घरावर जे काही वाईट दिवस आलेले ते सगळं बाजूला करून आता आपण एकत्र एक घर म्हणून उभं राहूया. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला सरकार? सुजाला आज डिस्चार्ज मिळतोय, तर त्याला मी इथं घरीच बोलवलंय. वाटलंच होतं मला हे अजिबात चालणार नाही सरकार. अहो सरकार, असं कसं केलं तुम्ही? पण काय हो, तुम्हाला आता वाईट वाटतंय होय? हा का काल सुनलंय फाडफाड बोली त्याचा परिणाम आहे? अरे दादा, तू एकदा विचारायचं तरी सगळ्यांना. अरे सगळ्यांशी बोलून काय होणार आहे मला माहित होतं ना. माहिती होतं ना सरकार, आधी तसं वागायचं नाही ना. आता तुम्ही यायच्या आधी रुपाली वहिनींचा विषय चालला होता. रुपाली वहिनींना फक्त हॉलमध्ये जरी आणलं ना तर त्यांना सगळं आठवतंय. ते तिथं पडल्या होत्या, काय झालं होतं सगळं. उद्यापासून सुजा डोळ्यासमोर असेल तर काय अवस्था होईल त्यांची? अर्जुन, तो असा परत काय नाही करणार रे. परत करायचा मुद्दा नाही काके. आत्ता वहिनींची मानसिक स्थिती नाजूक आहे. सुजाला डोळ्यासमोर बघितलं त्यांना. होय सरकार, मला बी पटते अर्जुन म्हणतोय ते. अरे आपण सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. आणि तसं बी गेले 3-4 आठवडे तो तुरुंगातच होता ना. मावशी बरोबर बोलतेय सरकार. तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होतोय म्हणून सुजाला घरी घेऊन येताय तुम्ही. अर्जुन, अरे असं काय करतोयस? ते काय म्हणतात ते ऐकून तर घे. सुजय भाऊजींना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते कुठे जाणार होते? तुरुंगात. अजून कुठं? स्वप्नील, अरे तू बोल की बाळा काय तर. मी बोलल्यानं काय फरक पडणार आहे काही? दादा, कुणाच्याच वागण्याने काहीच बदलणार नाही या घरात. कारण ह्यांना जे वाटतं ना तेच होतं फक्त या घरामध्ये. ह्यांना वाटते म्हणून सुजाला घरी घेऊन येतात. ह्यांना वाटते म्हणून घराची एवढे दिवस वाट लावली आहे. तरी त्यांचं सिक्रेट सांगणार नाहीत ते. तिकडे दुनियाला आग लागू दे, पण ह्या घरात फक्त सगळं त्यांच्या मर्जीनेच व्हायला पाहिजे. काय सरकार? अरे यार, तसं नाही. असंच आहे सरकार. आधी सगळं तुम्ही छाती ठोकपणे करायचा, आता तोंड बारीक करून करताय, पण करताय. अर्जुन, सांभाळून बोल जरा. तुम्ही भांडू नका रे. सरकार, उद्या सुजा दारू पिऊन घरात आला आणि आप्पीला माझ्या बाळाला काय झालं तर? अर्जुन, मला काही नाही होणार. आप्पे, तू त्यांची बाजू का घेतेयस? असं कसं? आता त्यांची बी ती लाडकी सून झाली आहे ना. पण काय हो सरकार, तुमच्या पापांची शिक्षा अख्ख्या घरादारांनी का भोगायची? म्हणे तोंड बंद ठेव म्हणलं नव्हतं तुला? सुजा नव्हता तेव्हा आम्हाला त्याची काय पडलेली नाही कुणाला, असं बोंबा मारत फिरायचीस ना मग तू. आणि आता काय बोलतेस ग हे? परत जर काय बोललीस ना तर याद राख. सरकार, तुमचं ठरलंय का फायनल? येऊ दे त्याला घरी. आपण म्हणजे ठरले, म्हणजे आम्ही आमची नरडी फोडून काय होणार नाही, है ना? अर्जुन, अशाने प्रश्न सुटणार आहे का? नाही 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 नाही, त्यांचं ऐकू आपण सगळं.
म्हणजे सगळे प्रश्न बरोबर सुटतील. बरोबर ना आपे? अर्जा, अरे तू लईच चिडलायस, जरा शांत हो की. अर्जुन अरे शांत हो की जरा. सगळ्यांनी बोला, कुणी किती बी इजवायचा प्रयत्न करा, पण रुक्मिणी, हे घर उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप बसणार नाही. सरकार उद्या सुजा दारू पिऊन आला आणि आप्पीला आणि माझ्या बाळाला काय झालं तर याचं उत्तर मला तुम्ही द्या. नाही तसं नाही. लिहून देताय का लिहून? सुजा शांत बसेल, काय करणार नाही. लिहून देताय का? अर्जुन आपण विश्वास ठेवूया की. मला अजिबात विश्वास ठेवायचा नाही आप्पी. आधी काय कमी विश्वास ठेवलाय का या सगळ्यांवर? अर्जुन बरोबर बोलतो या ठिकाणी. सुजयवर विश्वास ठेवू शकत नाही, हीच तर मोठी अडचण आहे. अरे तो संकल्प आजवर फुसलावत आलाय त्याला. अय, माझ्या पोराचं नाव घ्यायचं ना मधी. काय हो, कसली फुस लावली त्यांनी? हा, तुम्ही त्याला खाण्यात इश घाला आणि माझा बंट्या जरा काय मधी बोलला तर लगी फुस लावली म्हणताय होय हो? अहो, किती झालं ना, सावत्र असला तरी भाव आहे त्याचा. सरकार म्हणतात तसं नाही झालं तर रुपालीला कसं सांभाळायचं हाच मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. सर, आपण ताईंची पूर्ण काळजी घेऊया की. स्वप्नील, हे बघ, रुपाली कोणत्या गोष्टीतनं जाते कळतंय मला. बघितलंय मी तायडीचं. नाही माझं चुकत असेल तर माफ कर मला, पण हे कुठंतरी संपलं पाहिजे असं मला वाटतं रे. हो ना, मग सांगा की तुमचं सिक्रेट सांगा. अर्जुन, हे बघ, तू आता चिडलायस, तू जरा शांत हो. आपण निघूया. चल. सरकार, तुम्हाला मी शेवटचं सांगतोय, आप्पीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी विचार करणार नाही कोण माझा भाऊ आहे आणि कोण माझा काका आहे. चला. अर्जा, मी बोलते त्याच्याशी. एवढा पण वाईट नाही ग मी. तुम्ही सांभाळा स्वतःला, मी बोलते. हा बोला, सगळ्यांनी बोला. तुम्ही किती बी इजवायचा प्रयत्न करा, पण सरकार आणि अर्जामध्ये मी आग लावते का नाही बघाच. काय म्हटलं डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की अजून आठवडाभर गोळ्या सुरू ठेवूयात. डिस्चार्जचं काय? डिस्चार्ज दिलाय. अरे वा, मिळाला वाटतं डिस्चार्ज पेशंटला. अभिनंदन अभिनंदन. वहिनी नमस्कार. आवर पिऊ, घरी जायचं आपल्याला. घरी? हा बंट्या, तुझ्या घरात नाही, माझं घर आहे मला. अरे पण काय केलं काय असं एवढं घरी चाललंय? उगाच आमदार झालो होय रे मी. तुला वाटतं तुझ्यामुळं झालो, त्या सरकारांना वाटतं सगळंच त्यांच्यामुळं झालंय, पण मला बी बरोबर गोष्टी करता येतात बंट्या. नाही, तुला येतात गोष्टी करता, ते मला बी माहिती आहे, पण हे म्हणजे एकदम सिक्सरच रे. कसं काय बरं? बंट्या, तुला सोडव म्हटल्यावर तू पैशांची नाटकं केली होतीस, विसरलो नाही मी. अरे आता ते पैसे मी ठेवणार नव्हतो, कोणाला तरी देऊन त्याच्याकडनं काम करून घेणार होतो ना. असू दे रे बंट्या, तुला आज नाही ओळखत मी, पण टेन्शन न घेऊ. कधी काय लागलं तर येत जा माझ्याकडं. प्रॉपर्टी नावावर झाले वाटते. या आता भेटू आज गावात. ये. हा वहिनी, येतो. सुजय, त्याच्याशी बोलताना तुझ्या आवाजात मगरुरी होती. हा, तू परत नाही ना तसंच वागणार? अगं नाही का पिऊ, ज्याची जागा त्याला दाखवावी लागते ना. आता वाटतो का आवाज तसा माझा? सुजय, अचानकच तू खूप खुश दिसायला लागलास. अगं घरी चाललोय ना आपण, म्हणून खुश आहे. पिऊ, तू आजवर लय केलंय माझ्यासाठी, पण आता काही करू नको. आता मीच येतोय ना घरी.
अर्जुन, काके काय ग, काय झालं? चिंचुके कुठेत? तो जेवायला गेलाय, पण काय झालं काय? तक्रार नोंदवायची. काय? कोणाविरुद्ध? माझ्या विरुद्धच. काय बोलतेस काय काकी तू? अरे वय अर्जुन. काकी तू बस बस इथं. बस बस बस. हे बघ काके, तू सरकारांच्या विषयावर बोलणार असशील तर त्यात बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही. अर्जुन, अरे तूच असं वागलास तर कसं होणार? म्हणून म्हणते चूक माझी आहे, शिक्षा मला दे आणि तक्रार नोंदवू दे माझी. की अगं त्याने काय होणार आहे? तुला पण चांगलंच माहिती मी का बोलतोय. त्याच्या आधी पण घरात हे सगळं झालं ना, आता परत. तुला आठवतंय का अर्जुन, लहान असताना लाडू खाण्यावरून सुजामध्ये आणि तुझ्यामध्ये भांडणं व्हायची आणि सुजा नेहमीच तुझ्याकडे हिसकावून लाडू खायचा. आणि प्रत्येक वेळी तू लाडू घेऊन यायचीस माझ्यासाठी. पण तेव्हा बी मला तुझं कौतुक वाटायचं, कारण त्यातला अर्धा लाडू तू मला द्यायचास खायला. काके, कारण मला माहीत असायचं तू तुझ्या वाटचा लाडू मला देतेस. अर्जुन, अरे तू पोरगाच आहेस माझा. पोटचा नसलास म्हणून काय झालं? तेव्हा बी तू असाच बसायचास रुसून आणि मी अशीच तुला खाऊ घालून समजवायची. काके, आई गेल्यावर तू माझी खरंच लय काळजी घेतलीस का? एकदम ऐकत. पण आज तीच आई तुझ्या पुढे पदर पसरते. तू असं बोलल्यावर कसं होईल का? अरे एवढा समजूतदार आहेस तू अर्जुन. हे सांगायचे आलंय काकी आमच्या. प्रत्येक वेळी घर घर फक्त आम्हीच म्हणायचं का काकी? समजून आम्हीच घ्यायचं का? म्हणून तर फक्त माफी मागायला आली आहे तुझी. का पण काके? कशासाठी? प्रत्येक वेळी सरकारांची चुकीची माफी तूच का मागायची? अर्जुन, अरे बायको आहे मी त्यांची. आणि जशी तुझी आई आहे तशी सुजाची पण आहे. हे बघ अर्जुन, स्वप्नील बद्दल तुला आता काय वाटतंय ना ते कळतंय मला, पण सुजाला जर आता तुरुंगातून सोडवलं नाही ना तर त्याच्या आयुष्याचं वाटळ होईल रे. काकी, आता रुपाली वहिनी कशा वागतात बघतेस ना तू. परत सुजाला बघून अजून काय त्यांना झालं तर काय करणार आहे आपण? ते आपण सांभाळून घेऊ. तोच मुद्दा आहे काकी. सुजाला समजून घ्यायचं कसा ना, तोच मुद्दा आहे. परत दारू पिऊन घरी येईल, परत धिंगाणा करेल. जेलमध्ये काय म्हणलं माहिती त्या दिवशी? म्हणलं आरजा मला जेलमधून बाहेर काढ, नाही तर मी आप्पीला काहीतरी. अरे काय अर्जुन, त्याला बी लय वाईट वाटलंय बघ. तो असं करणार नाही म्हणजे नाही. नाही नाही काकी, नाही. देव जरी आला मला म्हणला ना सुजा सुधारलाय, मी नाही विश्वास ठेवणार. हे बघ काकी, त्याला जेलमधून बाहेर काढण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याला घरात नाही घातलं पाहिजे. हे बघ, मी त्याला सांगते ह्याच्या पुढे तो दारूला शिवणार नाही म्हणजे नाही. काके, सेम असंच तो वहिनींना बी बोलला होता. काय झालं? परत दारू पिऊन घरी आला, परत तमाशा केला. त्याने अख्ख्या घरासमोर जर मान्य केलं ना तर मी त्याला घरात. ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी. पण त्याला म्हणावं जरा जाण ठेव. त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तुला सरकारांना काय काय करावं लागलं ना हे त्याला सांग. पण म्हणावं तसा वाघ जरा. होय. फोन कुठे? हॅलो. ए आई. ए बंट्या, काय झालं रे? अगं घरात एवढा मोठा विषय झालाय आणि तुला कसंच काय माहित नाही? नक्कीच घोरत पडली असणार आहेस बघ तू. ए बंट्या मुडद्या, नीट बोल, काय झालंय ते? आई, त्या सरकारने सुजाच्या नावावर प्रॉपर्टी केली आहे सगळी. काय? आता ग बया, म्हणजे आपल्याला द्यायच्या आधीच ते सुजाला दिली होय? मग काय तर, तू बस नुसते भांडण लावत. बंट्या, दम जरा. आधी ही बातमी खरी आहे का ही मी खात्री करून घेते. जर खरं असेल ना तर तो हंबीर मेलाच म्हणून समज. बेट्या हंबीर, आता तुला भिकेला कशी लावते ना ते बघच. सगळं सगळं उरलं सुरलं तुझ्याकडून हिसकून घेते. अले शनू, काय झालं? आजीच्या मांडीत नाही झोपायचं, पाण्यात झोपायचं बाळाला. बर चला पाण्यात झोपू आपण. झोपा आता. रुपाली, इकडे ना जरा. बस इथं.
काय गाई? अगं आज ना बाळाचा काका येणार हाय. कोण? सुजा काका ग. कधी? येईल की आता. तिकडं साताऱ्याच्या दवाखान्यात होता ना, मग आता निघालाच असल. भावटी भावटी. पण काय ग, तुला काय झालं? काय नाही. मला ना काहीतरी आठवते, पण काय तेच कळना झाले. मला ना आता भीती वाटायला लागलीये. नाही बरोबर आहे तुझं, तो वागतोच तसा. पण जाऊ दे, तू नको काळजी करू. हा, शांत हो, शांत हो. मी काय म्हणते, तू आपल्या बाळाला इथं आतच का ठेवती? हा, रुपाले, ए रुपाले, रुपाले. मी म्हणलं तू बाळाला बाहेर का नाही घेऊन येत? बाहेर? हा, अगं बाहेर आलं म्हणजे बाळ घर वळखल, आजोबा भेटतील त्याला, आजी भेटल. इथं खोलीत कोण भेटतय तवा? अगं पण आई, तू किती लहान आहे अजून. अगं म्हणजे सगळे आपल्या बाळाबरोबर खेळत्याल, बाळाला सगळ्यांचा लळा लागल, सगळ्यांना बाळाचा लळा लागल. हा, इथं खोलीत काय, ते फक्त तुलाच ओळखतं का नाही? हा आई, बरोबर बोलतेय तू. हा, मी त्याला आणत जाईन बाहेर. हा, म्हणजे आपलं बाळ सगळ्यांना भेटल. हा, मी काय करते, बाळाला घेऊन ना हॉलमध्येच बसत जाईन. चालत. आणि झोपच्या वेळेला आत घेऊन यायचं. हा, चालते. सुजा, तुझं घरात स्वागत आहे. मी तुम्हाला का बोलवलंय माहितीये का सरकार? हो, सुजाला मी घरी बोलवलं म्हणून अर्जा चिडलाय ना? फक्त चिडला नाहीये सरकार, त्याला भीती वाटतेय आपल्या पण बाळाला काहीतरी होईल याची. आपे सगळ्या बाजूने मी नुसता पुरता अडकलोय. अगं मी तुझ्याशी बोलतोय ना, हे माझ्यासाठी खूप आहे. तुझं नसतीस ना तर मला खरंच कळलं नसतं काय करावं ते. आणि इकडं सुजा मला धमकी देतोय, हे तर तुला ठाऊकच आहे. आणि आता तर तो प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागतोय. काय? आणि त्याला काय म्हणायला गेलं तर तुमचं सिक्रेट बाहेर काढीन येतच. आणि मग पुढे तुम्हाला काही बोलताच येत नाही, पर्यायच उरत नाही. अप्पे जरा धीर धर. सरकार, तुम्ही स्वतःहून तुमचं सिक्रेट सांगणार आहात का अर्जुनला आणि बाबांना? नाही ना? मग सरकार, धीर धरून काय होणार आहे मला सांगा. सुजय भाऊजी आणि मनी मावशी कायम तुम्हाला धमकावत राहणार, त्यासाठी तुम्ही काही ना काही करत राहणार आणि त्याचा त्रास अख्ख्या घराला होणार. यात सुटका कशी होईल आणि कधी होईल सरकार? होईल अप्पे. त्यासाठी मी अर्धी प्रॉपर्टी सुजाच्या नावावर केली आहे. काय? निदान त्यानं गप तरी बसेल ती. हो अहो पण तुम्ही आत्ता म्हणलात ना प्रॉपर्टी मागितली म्हणून, आणि आता म्हणताय दिली. रोज उठून माती खाल्ली हे मी कुठल्या तोंडाने सांगणार होतो? तुम्ही परस्पर असे काहीतरी निर्णय घेता आणि मग त्याचा त्रास अख्ख्या घराला होतो. आणि आता हे नवीन. आपे हेच बोलायचं होतं. हे अर्जुनला समजावून सांग, फक्त एवढे वेळ. हे बघ, मी परत तुला कधी मदत मागायला नाही येणार. सरकार, तुम्ही असं असं प्रत्येक वेळी म्हणता हो. आपे मला माझ्या वागण्याचा ना लई पस्तावा होतोय, रोज होतोय. जसं जमल तसं मी सावरायचा प्रयत्न करतोय आता. सरकार, सावरून काही होणार नाहीये. ज्या दिवशी तुम्ही अर्जुनला आणि बाबांना हे सगळं सिक्रेट सांगाल ना, त्या दिवशीच खरा त्रास संपणार आहे हा. माझ्याकडे अगं खरंच पर्याय नव्हता ग. आणि तुला खरं सांगू का, आता मला अर्जा आणि विण्याला नाही गमवायचं. घरात तुमचं बाळ येत आहे. इतक्या दिवसानं घरात काहीतरी चांगलं होत आहे. मला तुम्हा सगळ्यांना नाही गमवायचं, म्हणून मग मी हे सगळं केलं. मला तर काय करू तेच कळत नाही. अबे फक्त काही काळ मला साथ दे. ठीक आहे, येतो. सरकार. आणि आता ऑफिसमध्ये नको भेटायला. या विषयावर आपण बोलतोय नाही ते मला अजिबात पटत नाही. ठीक आहे, मी नाही येत ऑफिसला. फक्त तू मी तेवढा बोलते. येतो.
बाळा, हे सगळं सांभाळण्याच्या नादात तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये अंतर नको यायला.